जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार। मुंबईमधून मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भामध्ये येत आहे। एकनाथ शिंदे यांच्या सभेतून लोक अक्षरशः पळाली। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जल्लोष करत लोकांनी सभा त्याग केली। सभेतून लोक पळाल्यामुळे सभा अखेर झाली फेल। पहिली सभा फेल झाली। हा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल। नेमका कसा आहे व्हिडिओ, कशी लोक पळाली याचा आपण घेऊया नवीन आढावा। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। राज्याच्या राजकारणातील ही सगळ्यात मोठी घडामोड आपल्या सगळ्यांसाठी, आणि याच बातमीने सध्या राज्याचं राजकारण मात्र वेगळ्या वळणावरती नेऊन ठेवलंय। बघूया सविस्तर बातमी। आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कडवट निष्ठावान शिवसैनिक असे लिहायला विसरू नका। राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये सध्या शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावरती सगळीकडेच प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदाची बाब समोर आली आहे। जरी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला नसला तरी देखील सामान्य जनतेने मात्र आपला पक्षाचा चिन्हाचा निकाल देऊन शिंदेंना मात्र टेन्शनमध्ये आणलेलं दिसतंय। कारण की कारणही तसंच आहे, कारण की या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेनेसाठी खूप मोठी हालचाल सध्या सुरू झाली आहे। कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, शिंदेंची शिवसेना नाही, अशा प्रकारच्या घोषणा उद्धव साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है शिंदेगडाच्या सभेतून अशा प्रकारच्या घोषणा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेनेला महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्याचं यावरून निष्पन्न होत आहे। तर सुप्रीम कोर्टामध्ये आता निकालाची अंतिम प्रत सुरू होईल। ती प्रत सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत नवीन आले आहेत। यांच्यामुळे मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पारडं प्रचंड मोठं जड झाल्याचं यावरून तरी सध्या लक्षात येत आहे। तिसरीकडे आपण जर पाहायला गेलो, भारतीय जनता पार्टी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच आपल्या या दोन्ही पक्षाला सत्तेच्या बाहेर करण्याच्या हालचाली करत आहे। एकनाथ शिंदेंसह अजित पवारांची राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीला आता वरचढ स्वरूपात ठरत आहे। याचमुळे सभेमध्ये देखील लोक पळतायत। कशी लोक पळून जात आहेत ते देखील आपण आता पाहणारच आहोत। मात्र भारतीय जनता पार्टीने या दोन्ही पक्षांना सत्तेतून बाहेर काढण्याचा सध्या सपाटा सुरू केल्याची जाण सर्वांनाच आहे। भारतीय जनता पार्टी आता आपली राहिली नाही, ती लोकांची झाली आहे, असं म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते देखील आता त्यांच्यावरती संतापले आहेत। इकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आमदार मात्र बंड करण्याच्या तयारीमध्ये आहेत। शिंदेगडाचा पहिला बडा नेता आता बंड करण्याच्या तयारीत असून सोबत जवळजवळ 30 आमदार घेऊन शिंदेंची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहे। 4 ते 5 खासदार देखील शिंदेंची साथ लवकरच सोडू शकतात। अशा या सगळ्या राजकीय खेळीमुळे उद्धव ठाकरे यांना मात्र खूप मोठं यश मिळताना जाणवतंय। ठाकरेंनी सभा जरी अजून चालू केल्या नसल्या तरी सभा चालू करण्याच्या अगोदरच महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरे यांना मात्र नवीन गिफ्ट दिल्याचं बोललं जात आहे। विरोधकांच्या सभांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या घोषणांचा जल्लोष सुरू आहे, तर राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा आवाज मात्र प्रत्येक वेळी घुमताना आपण बघतोय। आणि हीच राजकीय खेळी शिंदेंना आता महागात पडू लागली आहे। शिंदेंच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचे नारे आल्यामुळे शिंदे सेना मात्र आता मोठ्या पेचात पडली आहे। नगराध्यक्ष या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वरचढ ठरताना दिसू लागली आहे, आणि हाच विजय मात्र आगामी काळात शिंदे सेनेला खूप महागात पडू शकतोय। तिसरीकडे आपण जर पाहिलं तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत। या निवडणुका पार पडत असतानाच या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र मोठं यश आलेलं जाणवतंय। कारण की आज एकनाथ शिंदे यांची नागपूर जिल्ह्यातील उमरेड या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी असणाऱ्या शालिनी सोनटक्के यांच्या प्रचारार्थ सभा झाली। या सभेमध्ये मात्र लोकांनी सभात्याग करून सभेतून लोक पळाल्याची घटना समोर आली आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या जयघोष करत लोकांनी सभेतून पळण्याचा निर्णय घेतला। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, गद्दारांच्या नादी आता लागायचं नाही, अशा प्रकारच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। आणि तिथेच मात्र सीट उद्धव ठाकरेंनी जिंकल्याचं या सभेवरून पुन्हा निष्पन्न झालं होतं, आणि इथेच उद्धव ठाकरेंचा आवाज मात्र बुलंद होत चालला होता। नेमका तो व्हिडिओ कसा होता ते देखील आपण पाहणारच आहोत। मात्र मित्रांनो, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सभेला लोकांची गर्दी तर होतच नाही, परंतु गर्दी झाली
तर ते मात्र त्यांच्याच विरोधात आता घोषणा देताना जाणून येत आहेत. या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कुणाच्या पाठीमागे आहे हे काही समजायला कारण नाही. लोकसभेला ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं राजकारण हातामध्ये घेतलं होतं, तशाच प्रकारची आता राजकीय खेळी उद्धव ठाकरे करण्याच्या तयारीमध्ये आहेत. या सगळ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना सध्या मोठं यश मिळतंय, तर शिंदे सेनेसाठी आता महायुती खूप धोक्याची ठरू शकते. कारण की भारतीय जनता पार्टीने शिंदे सेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, दोन्ही पक्षातील नगराध्यक्षांना नगरसेवकांना पाडण्यासाठी खूप मोठी फिल्डिंग लावल्याचं सध्या निदर्शनास येत आहे. या सगळ्या घडामोडी राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या वळणावरती जाताना दिसतात आणि राज्याचं समीकरण पुन्हा उद्धव ठाकरे हेच हाकणार का, हा सगळ्यात मोठा दावा केला जात आहे. मित्रांनो, या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये आपणास काय वाटते? उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीला, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला महागात पडतील का? आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.